आणि या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहे. भाजपला हा सर्वात मोठा धक्का असून मुंबई महानगरपालिका महापौर पदाचं समीकरण आता बदललं आहे. यामध्ये ठाकरे गटाचा सर्वात मोठा विजय होणार असून या बातमीने संपूर्ण देशामध्ये खळबळ उडाली असून आत्ताच व्हिडिओला लाईक करा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. मुंबईत होणार आता मराठी महापौर, ठाकरेंचा महापौर बसणार मुंबई महानगरपालिकेत. हे नगरसेवक शिवसेना स्वतंत्र गटाची नोंदणी करणार होते, मात्र अचानक शिवसेनेचा प्लॅन बदललाय. शिवसेना नगरसेवकांनी आज गट नोंदणीसाठी जाण्याचा प्लॅन रद्द केलाय. उद्या भाजप आणि शिंदे शिवसेना गटाचे नगरसेवक एकत्रितमध्ये प्रवास करून कोकण भवनामध्ये गटाची नोंदणी करणार आहेत. सकाळपासूनच शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब भवनामध्ये दाखल झाले होते. तसंच ज्या बसने ते नगरसेवक प्रवास करणार होते ती बस देखील सज्ज होती. मात्र अचानक नगरसेवकांचा प्लॅन रद्द झालाय. त्यामुळे उलटसुलट चर्चा रंगलेल्या आहेत. मुंबई महापालिकेतील वैधानिक आणि विशेष समित्यांच्या संख्येवरून सुरू असलेल्या चर्चांमुळे भाजप आणि शिवसेना संयुक्त गट म्हणून कोकण आयुक्तांकडे नोंदणी करणार अशी शक्यता वर्तवली जात होती. अचानक झालेलं नाहीये. आज आम्ही सर्वजण इथे माननीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना पुष्पांजली वाहण्यासाठी इथे सर्व नगरसेवक आलेले आहेत. आणि आज माननीय शिंदे साहेब हे कालपासून मुंबईच्या बाहेर आहेत, ते आज संध्याकाळीच येतील. आणि जी गटाची नोंदणी आहे हे आम्ही महायुती म्हणून एकत्रितच करणार आहोत. नक्कीच उद्या एकत्रित जाणार, मात्र गटाची नोंदणी ही वेगवेगळी करणार आहात. मला वाटतं याचा निर्णय माननीय शिंदे साहेब आणि त्याचप्रमाणे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि फडणवीसजी हे एकत्र बसून घेतील. पण नोंदणी आज होणार नाहीये, नोंदणी उद्या किंवा परवा होणार. गटाचे नगरसेवक नोंदणी करण्यासाठी कोकण भवनला जाणार होते, परंतु ऐनवेळी ही नोंदणी रद्द करण्यात आली. आता भाजप शिवसेना एकत्र पद्धतीने नोंदणी करणार. मला वाटतं की या संदर्भातला निर्णय माननीय मी आता जसं बोललो, माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय जे काही निर्णय करतील त्याप्रमाणे पुढचं आम्ही मार्गक्रमण करू. शिंदे गटाचे नगरसेवक जे आज गटनोंदणी करण्यासाठी जमणार होते म्हणे, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान म्हणजे शिवतीर्थ इथे स्वर्गीय वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर ते रद्द झाला कार्यक्रम. त्याच्यानंतर नवीन बातमी आली की आता कुठे जमायला सांगितलेलं आहे गटनोंदणी करण्यासाठी जाण्यासाठी, तर ते बाळासाहेब भवन. बाळासाहेब भवन म्हणजे शिंदे गटाने स्थापित केलेलं बाळासाहेबांच्या नावाने कार्यालय. त्याच्यानंतर चक्क बातमी आली की आता ते देखील रद्द झालंय. नगरसेवकांनी तिथे देखील यायचं नाहीये कारण गटनोंदणीचा कार्यक्रमच रद्द झालेला आहे. काय दिल्लीश्वरांसमोर जिथे मुजरा घालतात त्या दिल्लेश्वरांनी डोळे वटारल्यानंतर गटनोंदणी बाळासाहेबांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली अर्पण करू इच्छिता का? आणि जर करत असाल तर तुम्ही आज उद्धव बाळासाहेब ठाकरेंना सांगितलं पाहिजे. आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंना सांगत असता ज्या शिवसेना भाजपाबरोबर एकनाथराव शिंदे आहेत त्या एकनाथराव शिंदेना आव्हान वाजा विनंती मी करतो. तुम्ही भारतीय जनता पार्टीला सांगितलं पाहिजे की केंद्रामध्ये आम्ही तुमच्या सरकारला पाठिंबा दिलेला आहे, आम्ही तुमच्याबरोबर राहू. महाराष्ट्रामध्ये आम्ही तुमच्या सरकारला पाठिंबा दिलेला आहे, आम्ही तुमच्याबरोबर राहू. पण हे वर्ष हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. आणि म्हणून आम्ही मुंबईवर हा शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला पाहिजे आणि बाळासाहेबांचे वारसदार असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या म्हणजेच खऱ्या शिवसेनेचा झेंडा फडकला पाहिजे. त्यामुळं आम्ही आमचे राजकीय मतभेद बाजूला सारून आम्ही शिवसेना प्रमुखांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली अर्पण करण्याकरता म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे जो उमेदवार देतील त्याला आम्ही मदत करू हे सांगण्याचं धाडस एकनाथराव शिंदेने दाखवलं पाहिजे. हे धाडस भास्कर जाऊ असतं तर नक्की दाखवलं असतं. हे दाखवलं पाहिजे धाडस. असं म्हणतं की एकनाथ शिंदेंनी पाठिंबा दिला पाहिजे. 100% एकनाथ शिंदेनी पाठिंबा घ्याल. तो घेणं न घेणं घ्यायला नाही. मी सांगतो की त्यांनी दिला पाहिजे. त्यांनी भाजपाला पाठिंबा देता कामा नये. बाळासाहेबांचे तुम्ही खरे वारसदार म्हणून सांगत असाल, बाळासाहेबांच्यामुळे आम्ही घडलो, बाळासाहेबांच्यामुळे आम्ही इथं आलो म्हणून सांगत असाल तर बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीच्या वर्षाच्या दिवशी तुम्ही तुमचा मान सन्मान गर्व अधिकार अहंकार मान अपमान हा बाजूला सारून पाठिंबा बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षी बाळासाहेबांच्या शिवसेनेचा झेंडा फडकवण्याकरता तुम्ही कमीपणा घेतला पाहिजे.
आणि असं माझं जाहीर आव्हान माझा विनंती असंही आहे. म्हणणं आहे की दोन शिवसेना एकत्र आल्या पाहिजे महापौर निवड करण्यासाठी. महापौर निवड करण्याकरता एकनाथरावांनी उद्धव साहेबांना पाठिंबा दिला पाहिजे. पण त्यात शिंदेचा पण महापौर होऊ शकतो, शिंदेच्या शिवसेनेचा पण महापौर होऊ शकतो. मी पुन्हा सांगतोय की उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा महापौर करण्याकरता एकनाथ शिंदेनी पाठिंबा दिला पाहिजे. काय करायचं यापुढे शिंदेचा पाठिंबा घेणार नाही. ते हवं की पक्ष विचार करेल. एवढे शिवसेनेवरती वाईट दिवस आलेले नाही. सत्ता मिळाली नाही म्हणून आमचा जीव तडफडत नाही, आम्ही कळवळत नाही बरं का. भारतीय जनता पक्षाला जी सत्तेची राक्षसी हाव सुटलेली आहे ती तुम्हाला दिसते. ज्या पद्धतीने त्यांनी निवडणुका लढवल्या, जिंकल्या पैशाचा वापर करून, हा काय बाळासाहेबांचा विचार नव्हता. बाळासाहेब असं म्हणायचे, अगदी स्पष्ट बोलायचं तर अशा प्रकारचं राजकारण जेव्हा त्यांना घृणा यायला लागली की यांच्यापेक्षा वेशा परवडल्या नाही. हा बाळासाहेबांचं शब्द आहे आणि ते रेकॉर्डवरती आहे. खरं म्हणजे मी आपल्याला एकच सांगतो की आम्ही जे काही 2022ला जेव्हा बाळासाहेबांच्या विचारधारेशीच प्रतारणा ज्यांनी केली आणि बाळासाहेबांना जे अभिप्रेत होतं त्याच्या विरुद्ध काम केलं, मॅन्डेट दिलं होतं जनतेने शिवसेना भाजप युतीला, परंतु सरकार बनवलं बाळासाहेबांच्या विचारांच्या विरोधातल्या लोकांच्या बरोबर. त्यामुळे आमचा विचार जो आहे, आमची विचारधारा बाळासाहेबांच्या विचारांची जी आहे ती भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ही आताची युती नाही आहे, ही बाळासाहेब, अटलजी, अडवाणीजींच्या काळातली आहे. आता एनडीएचे आमचे प्रमुख आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी. आज एनडीएमध्ये आम्ही सोबत आहोत, महायुतीमध्ये सोबत आहोत. त्यामुळे विचारधारेबरोबर आम्ही जाणार. कुठला काय प्रस्ताव? आम्हाला कोणाच्या प्रस्तावाची गरज काय? इथे शिवसेना भाजप युतीचा महापौर महायुतीमध्ये होतोय मुंबईमध्ये. मुंबईत काय? मग ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, उल्हासनगर असेल, नव्या मुंबईत पण शिवसेना भाजप. या दरम्यान आता भाजप आणि शिवसेना उभाठा एकत्र येण्याचे संकेत सूत्रांनी दिलेत. राज ठाकरेंच्या पुढाकारातून ही नवी खेळी खेळली जाऊ शकते. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षी ही नवी नांदी पाहायला मिळू शकते अशी सूत्रांची माहिती आहे. तर शिवसेना शिंदे पक्षाकडून सातत्यानं कुरघोडीचं राजकारण सुरू आहे. आधी बदलापूर, त्यानंतर आता कल्याणमध्ये देखील शिवसेनेकडून भाजपवर कुरघोडी करण्यात आली आहे. त्यानंतर भाजपकडून कठोर निर्णय घेण्याचे संकेत देण्यात आले. घोडेबाजार थांबवण्यासाठी मनसे आणि शिवसेना उभाठ्याचं एकमत झाल्याची सूत्रांची माहिती आहे.